नमस्कार. देशयात्राच्या भागात आज आपण आहोत नागपूरच्या इतवारी परिसरात. शहीद चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागामध्ये 1960 मध्ये विदर्भ चंडिकेचं मंदिर स्थापन करण्यात आलेलं होतं. होय, ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आला म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता, त्यावेळेस नागपूरच्या या भागामध्ये विदर्भवादी लोकांनी वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन छेडलेलं होतं. मोठ्या प्रमाणात इथे लाठीमार झालेला होता, लोकांवर हल्ले झालेले होते, मोठं आंदोलन झालेलं होतं. आणि ते आंदोलन कशासाठी होतं तर या भागात ज्या विदर्भ चंडिकेची स्थापना केलेली होती ती विदर्भ चंडिका आम्ही वेगळा विदर्भ स्थापन झाल्याशिवाय तिचं विसर्जन करणार नाही असा निर्धार त्यावेळेस 50 वर्षापूर्वी लोकनायक बापूजी आणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला होता. आजही त्या विदर्भ चंडिकेचं विसर्जन झालेलं नाही, त्याचं आता मंदिरात रूपांतर झालेलं आहे. तर या विदर्भ चंडिका मंदिराच्या परिसरातच आपण सध्या विदर्भवादी आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी महाअधिवक्ता ॲडव्होकेट श्रीहरी आणे, ज्यांच्यामुळे गेल्या 3 विधिमंडळ अधिवेशनामध्ये प्रचंड गदारोळ झालेला होता आणि त्यामुळे आणे यांचं नाव महाराष्ट्रात सर्वदूर पोचलेलं आहे. आता विदर्भातील लोक त्यांना कशा पद्धतीने स्वीकारतात यावर या संपूर्ण चळवळीचं भवितव्य अवलंबून आहे. आपण ॲडव्होकेट श्रीहरी आणे यांच्याशीच या संदर्भात चर्चा करूया. चला तर सर, नमस्कार. देशयात्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. या ऐतिहासिक मंदिर परिसरामध्ये आपण उभे आहोत. काय सांगाल या सगळ्या इतिहासाबद्दल? हा इतिहास प्राचीन आहे. मध्य प्रांतातून विदर्भ आणि बेरारचं वेगळं राज्य व्हावं, CP अँड बेरार, याचा ठराव 38 साली झाला. 1938 गेल्या शतकात. तो ठराव झाल्यानंतर एक छोटा ठराव झाला, त्याला अकोला पॅक्ट म्हणतात, आणि मग त्यानंतर नागपूर करार झाला. हे सर्व करार महाराष्ट्र तर सोडून द्या, मुंबईचं राज्य निर्माण व्हायच्या आधी झालेले होते. बरोबर. आणि मुंबईचं राज्य जे निर्माण, बॉम्बे प्रोव्हिन्स, बॉम्बे स्टेट म्हणायचे त्याला, स्टेट ऑफ बॉम्बे. स्टेट ऑफ बॉम्बेच्या निर्मितीच्या अगोदर जे राज्य पुनर्रचना आयोग बसला होता, स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन, त्यांनी लोकनायक आण्यांच्या म्हणण्यावरून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यावरून विदर्भाचं वेगळं राज्य व्हावं असं शिफारस दिल्लीला केली. दिल्लीच्या सरकारने ती मान्य केली. पण ॲक्च्युअल राज्य बनताना मात्र विदर्भाचं वेगळं राज्य बनलं नाही. आणि मुंबई राज्यामध्ये मी 1/1156 बद्दल बोलतोय. 1 नोव्हेंबर 56 मध्ये विदर्भाला मुंबई राज्यात समाविष्ट करून घेण्यात आलं. त्यावेळेला मराठवाड्यालाही घेण्यात आलं, गुजरातलाही घेण्यात आलं. असं एक बहुरंगी, बहुरूपी, बहुभाषीय राज्य निर्माण झालं, जे फारसं काळ टिकलं नाही. त्याही वेळेला विदर्भाच्या लोकांना याच्याबद्दल आपत्ती होती, हे ॲक्सेप्टेबल नव्हतं आणि मोठी आंदोलनं झालीत. आधीच्या आंदोलनांबद्दल मी आपल्याला सांगू इच्छित नाही, पण 1/1156 नंतर 4 वर्षामध्येच मुंबईचं राज्य नष्ट झालं. मुंबईचं राज्य नष्ट होण्याचं कारण म्हणजे गुजरात मुंबईमधून बाहेर पडण्याचं. त्याच वेळेला विदर्भ देखील बाहेर पडायच्या तयारीत होता आणि फार मोठं आंदोलन ह्या परिसरात निर्माण झालं. इतवारी परिसरात निर्माण झालं. 1/1156 नंतर 1960 साली महाराष्ट्राच्या निर्मितीच्या ईव्हवर, म्हणजे महाराष्ट्र 1 मे 1960ला जर निर्माण होणार होता, तर 4 दिवस त्याच्या अगोदर चंडिकेचं स्थापना करण्यात आली. ती लोकनायक बापूजी आणे, माझे आजोबा, हे अत्यंत कर्मठ ब्राह्मण समजले जायचे, त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली ही मूर्ती आहे. चंडिकेचं वैशिष्ट्य म्हणजे चंडिकेचं मर्दन करतोय तो खालचा असुर महाराष्ट्र आहे आणि चंडिका ही विदर्भ आहे. म्हणजे महाराष्ट्राचं मर्दन करण्याची किंवा महाराष्ट्राचं लक्षात घ्या, त्यावेळेला महाराष्ट्र नव्हता, महाराष्ट्र होऊ घातला होता आणि हा होऊ नये याचं प्रतीक म्हणून ती मूर्ती निर्माण केलेली आहे. ही चंडिका जरी आपल्याला नागपूरमध्ये दिसते, अनेक विदर्भांच्या गावामध्ये चंडिका बसली आहे. चंडिकेची देवळं विदर्भात पुष्कळ ठिकाणी आहेत आणि अजूनही चंडिकेची पूजा होते तिथे, याच देखाव्याखाली. चंडिकेची ही मूर्ती इथे बसवल्यानंतर
फार मोठा भडका उडाला, मोठी आंदोलनं झाली. सांगण्याला एक मोठं आंदोलन आहे ते 1 मे 1960 साली महाराष्ट्र निर्माण झाल्याबरोबर सुरू झालं. स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन इथे मुख्यमंत्र्यांचं येण्याचं जे आयोजन केलं गेलं ते इथल्या लोकांनी त्यांचा हत्तीच उडवून लावला. म्हणजे हत्तीवरून ते येणार होते, त्याच्या खाली फटाके लावल्यामुळे हत्ती पळाले. पण तरी देखील त्यावेळेला वसंत साठे हे संयुक्त महाराष्ट्रवादी होते, वर्ध्याचे वसंतराव साठे. त्यांनी स्वतःला घोड्यावर बसवून एक संयुक्त महाराष्ट्रवाद्यांचा मोर्चा काढला होता. पण आणि साहेब हेच वसंत साठे नंतर बरोबर आहे, वसंत साठे अग्रणी बनलेले होते आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा पहिला अशासकीय ठराव वसंत साठ्यांनी आणलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राचं इथलं स्वरूप ऍक्सेप्ट नव्हतं. पण जेव्हा वसंत साठ्यांनी घोड्यावर बसून त्यांची मिरवणूक निघाली त्यावेळेला घोड्याचा दिशा इकडे येते असं वाटल्यामुळे इथले लोक सज्ज झालेत अडवायला. ऍक्च्युअली सिव्हिल वॉरचं स्वरूप निर्माण झालेलं. सगळा परिसर जो आहे हा कमी म्हणजे 4,000 लोक अरेस्ट झाले या भागामध्ये. या भागात. आणि या भागामध्ये या इथे पलीकडे बाबूराव हरकर यांचे दोन्ही हात पोलिसांनी तोडले. हा वीर बाबूराव. त्याच्यानंतर त्यांना वीर बाबूराव हरकरे म्हटलं जातं. इथे जो पोलिसांनी अश्रुधूर आणि अटॅक केला हे सगळे लोक आजूबाजूच्या या गल्ल्या बोळांमध्ये पळालेत, घरांमध्ये लपलेत. हे इथे जे अनाज बाजार आणखीन इतर गोडाऊन्स दिसतात या लोकांना अरेस्ट केल्यानंतर 2 वर्ष त्यांच्या फॅमिलीजना या बाजारांनी पोसलंय स्वतःचा पैसा देऊन आणि स्वतःच्या धान्याची गोदामं उघडी करून त्या लोकांना पोचले. इतके लोक अरेस्ट झालेत की एक स्पेशल आगगाडी करण्यात आली त्यांना घेऊन जायला नागपूर बाहेर तडीपार करण्याकरता. समोरचा आणि शेवटचा डबा त्या 6 बोगीची गाडी होती, ह्या पोलिसांनी भरलेला होता. म्हणजे या लोकांना बाहेर नेता येईल म्हणून इतकं मोठं आंदोलन महाराष्ट्रात आम्हाला कशाला घालता म्हणून इथे झालेलं आहे. थोड्या दिवसानंतर आमचा पहिला शहीद मारला गेला, रघुनाथ ढोले. रघुनाथ ढोलेचा पुतळा उभारावा म्हणून नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा वेगळ्या विदर्भाचा ठराव झाला आणि रघुनाथ ढोलेचा पुतळा उभारण्यात आलाय. या चौकाला शहीद चौक म्हणतात ते त्याच्याकरता. इथे रघुनाथ ढोले शहीद झाला. रघुनाथ ढोले हा एकटा शहीद नव्हता. त्याच्यानंतर अकोला कृषी विद्यापीठाची जी निर्मिती झाली त्यावेळेला अकोला कृषी विद्यापीठाला इथून उचलून राहुरीला नेण्याचा एक प्रयत्न झाला महाराष्ट्र सरकारकडून. त्याच्या प्रोटेस्टमध्ये आमचे 9 विद्यार्थी पोलिसांच्या गोळ्यांना मारले गेले. अकोला कृषी विद्यापीठाच्या मुख्य दालनामध्ये अजूनही त्यांच्या तस्विरी लागल्या आहेत आणि त्यांच्या नावाची कायमची ज्योत तिथे अजून जळते. मग ज्या पद्धतीने बोललं जातं की 50 वर्षापूर्वीची जी वेगळ्या विदर्भाची जी धग होती ती नंतर कमी कमी होत जाताना दिसली का? जांबुवंतरावजींचा उदय होतो तो अकोला कृषी विद्यापीठाच्या वेळेला होतो. असा काळ येतो की जांबुवंतरावजी पार्लमेंटमध्ये स्वतःच्या हिमतीवर 4 MPs आणि 17 MLAs हाऊसमध्ये बसवतात. ज्या वेळेला जांबुवंतरावजी अंडर अरेस्ट असतात त्यावेळेला ते हे करून दाखवतात. इतकी हाईट या मूव्हमेंटला गेलेली होती. कोणतीही मूव्हमेंट सस्टेन करायला लागणारा जो जोर लागतो आणि शासनाविरुद्ध उभं राहण्याकरता लागायची जी ताकद लागते ती काही काळानंतर कमी पडली. हे सत्य परिस्थिती आहे. मूव्हमेंट जरी कमी झाली तरी लोकांची जी आकांक्षा असते की आमचं काहीतरी बरं होईल, आमचं काहीतरी भलं केल्या जाईल, ही आकांक्षा जेव्हा सिद्ध होत नाही असं दिसायला लागतं त्यावेळेला मूव्हमेंट पुन्हा उठून उभी राहते. माझ्यासारखा पांढरपेशा व्यवसायातला वकील यांनी का म्हणून या मूव्हमेंटकडे यावं? इथे अर्धा डझन डॉक्टर्स उभे आहेत. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रेसिडेंट आलेले आहेत. विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सेक्रेटरी इथे आलेले आहेत. कशा करता हे सगळे लोक विदर्भाच्या बाजूने उभे आहेत? विदर्भाच्या 11ही डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन्सनी एकमताने ठराव केलेला आहे खामगाव सोडून. खामगावमध्ये आमच्या विरुद्ध एकमत गेलं पण खामगावचं एकमत जर सोडलं तर बाकी 11 डिस्ट्रिक्ट असोसिएशन्समध्ये विदर्भाचं वेगळं राज्य व्हावं म्हणून ठराव झालेले आहेत.
आर्किटेक्ट्स असोसिएशन, इंजिनियर्स असोसिएशन यांचे मॅनेजिंग कमिटीची पत्र आहेत आम्हाला विदर्भाचं वेगळं राज्य द्या म्हणून. विदर्भाच्या व्याप्तीची डिमांड ही आज मिडल क्लासपर्यंत गेलेली आहे. पूर्वी जो एक फक्त कोष्टी, एक समाज याला सपोर्ट करणारा होता, ते स्वरूप बदलून अख्खा मिडल क्लासचा याला सपोर्ट आहे. आणि आम्ही ह्या आंदोलनाला विदर्भाचा शेवटाचा लढा म्हणतो. आम्ही विदर्भवादी लोक आता तरी ताक पिताना फुंकर मारून पितो. तोंड फोडल्या गेल्यामुळे भाजप सत्तेत आलं म्हणून भाजप विदर्भाचं राज्य निर्माण करेल याच्यावर आम्ही नुसता विश्वास ठेवायला तयार नाही. ज्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये संघाची हेडक्वार्टर आहे, 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला. आज त्याचा पंतप्रधान दिल्लीमध्ये बसलेला आहे त्या संघटनेचा. या संघटनेशी सगळ्या लोकांचा सुरुवातीपासून विदर्भ निर्मितीला कधी छुपा, कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष पाठिंबा राहिलेला आहे. संघाची जी राजकीय शाखा आहे भाजप, त्यांनी अधिकृत ठराव केलेला आहे. छोट्या राज्यांना आमची मान्यता आहे. आता राज्यामध्ये त्या भाजपची सत्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस जे नागपूरचे आहेत ते आता मुख्यमंत्री आहेत. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही वेगळ्या विदर्भाचा लढा अंतिम टप्प्यावर आहे असं म्हणता, तडीच नेणार, तो कसा नेणार? एक गोष्ट समजून घ्यायला हवी, एक इतिहासाचं करेक्शन म्हणून, की भाजप हा पक्ष आत्ता निर्माण झाला. जनसंघाने विदर्भाचं ज्या वेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली, मी आपल्याला म्हटलं नागपूर कॉर्पोरेशनने ठराव केला की विदर्भाचं वेगळं राज्य होण्यात यावं. त्या ठरावाला 5 लोकांनी विरोध केला आणि ते जनसंघाचे होते. त्याच्यामुळे आपल्याला हे म्हणणं कदाचित उचित होणार नाही की जनसंघाची त्या काळची मेंटॅलिटी, जी आपण कदाचित RSSची म्हणू शकू, RSSचीच होती असं नव्हे, पण RSSची विचारसरणी म्हणू शकू, त्यावेळेला विदर्भाच्या बाजूनी नव्हती, संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनी होती. हा फरक नंतर झाला. भाजपच्या निर्मितीनंतर ज्या वेळेला बनवारीलालजी पुरोहितांसारखे काँग्रेस सोडून विदर्भाच्या राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर भाजपमध्ये आलेत, त्यावेळेचा हा फरक आहे. जाल गिमीसारखे नागपूर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर भाजपमध्ये आलेत, त्यावेळेचा हा फरक आहे. हे चित्राचं परिवर्तन 1980 ते 90 मध्ये होतं. त्याच्यानंतर भाजपचा सपोर्ट विदर्भाला दिसतो. हे जरी खरं असलं तरी आम्ही विदर्भवादी लोक आता तरी ताक पिताना फुंकर मारून पितो. दिल्लीला अपेक्षा आहे की किती वेळा तोंड पोळलेलं आहे, सारखंच तोंड पोळलं, म्हणजे आता इतकं पोळल्या गेलेलं आहे तोंड की आता गरमचा चटकाही लागणं बंद झालेलं आहे. पण तोंड पोळल्या गेल्यामुळे भाजप सत्तेत आलं म्हणून भाजप विदर्भाचं राज्य निर्माण करेल याच्यावर आम्ही नुसता विश्वास ठेवायला तयार नाही. भाजपला तिकडे ढकलावं लागेल. भाजप विल हॅव टू बी कंपेल्ड टू डू दिस. आज आमचेच मुख्यमंत्री, मी अख्ख्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहे म्हणतात ते बरोबर आहे, कारण आपण अख्ख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, पण आम्हाला विदर्भाचं वेगळं राज्य हवं आहे हे तितक्याच स्पष्टपणे त्याच हाऊसमध्ये उभं राहून का म्हणू नये? जर आमचा एखादा MLA ओथ घेतल्यानंतर जय विदर्भ म्हणतो तर त्याच्या विरुद्ध गदारोळ होताना का म्हणून आमच्या लोकांनी म्हणू नये आम्ही जय विदर्भ म्हणणार? हा आमचा हक्क आहे. आम्हाला महाराष्ट्राबद्दल दुःख नाही, आम्हाला महाराष्ट्राबद्दल आदर आहे, महाराष्ट्राचं प्रेम आहे, पण आम्हाला राजकीय वेगळं राज्य असण्याचं भाग आहे. हे का म्हणू नये? हे म्हणायला कसं परावृत्त करायचं ह्याचा विचार आमच्या डोक्यात आहे. आजच्यासारखी उत्तम वेळ दुसरी नाही, कारण सेंटरमध्ये ज्या नंबरमध्ये BJP आज सत्तेत आहे, हे जर खरंच करायचं असेल तर नाना पटोळे, ज्यांचे आम्ही शतशः आभार मानतो, अशा माणसाला पुढे करून हे पकारायची काही गरज नाही. स्वतःहून ठराव आणावा, शासकीय ठराव आणावा, कारण हा ठराव पास होण्याकरता पार्लमेंटमध्ये त्यांना पूर्ण अरे करावा लागेल. 51% मतं घ्यावी लागतील लोअर हाऊस आणि अपर हाऊसमध्ये. हे कसं होणार? हे होण्याकरता शासनाला, भाजपला लक्ष द्यावं लागेल. म्हणून आत्ताच्या 3 वर्षात भाजपला ढकलून हे करता येत आहे का, हा प्रयत्न आहे. आणि त्याच्याकरता जरूर पडल्यास भाजपच्या विरोधात देखील आंदोलन करणं प्राप्त आहे. आता या सगळ्याची जी मांडणी तुम्ही करता आहात, यासाठी
जांबवंतराव धोटे पण तुमच्या बरोबर आहेत. सगळे जे विदर्भवादी याच्या आधी कार्यरत होते, तर आपण जांबवंतरावांनी त्यांच्या काळात दिलेला लढा सगळेजण जाणतात. विधिमंडळामध्ये पेपरवेट फेकून मारणारा आमदार, राजदंड पळवणारा आमदार, कौतुकाची गोष्ट होती. आता रोज होतं, आता रोज होतं. पहिले कदाचित आद्य आमदार म्हणू शकतो त्यांना त्याच्यातले. तर आपण घेऊया भाऊंना, जांबवंतराव भाऊंना, आणि त्यांच्याकडून या वयात सुद्धा त्यांची जी उर्मी आहे ती जाणून घेऊया. चला भाऊ, नमस्कार. देशयात्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपलं स्वागत नागपुरात, या राजधानीत. आज राजधानी नाही. हो, विशेष आहे. देशामधलं कदाचित नागपूर हे एकमेव शहर असेल जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजधानी म्हणून गणलं गेलं, आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 15-20 वर्षामध्ये राजधानीची उपराजधानी होऊन गेली. कदाचितच नाही तर नागपूर हे देशातच नव्हे जगातलं एकमेव शहर आहे की राजधानी होती आणि आज राजधानी नाही. आणि स्वतः लालबहादूर शास्त्रींनी ही भूमिका मांडली, हे राजधानी आहे, राजधानी राहिलेली नाही. हे दुर्दैव आहे. ज्या राजधान्या नव्हत्या त्या राजधान्या झालेल्या आहेत. मुंबई आता परवाची राजधानी. भाऊ, तुम्ही जे आंदोलन विदर्भाचं केलेलं होतं ते आंदोलन लोकांनी पाहिलं. त्या काळामध्ये ज्या पद्धतीने जनाधार विदर्भवादी पूर्ण चळवळीला मिळालेला होता, आता ॲडव्होकेट श्रीहरी आणि त्यांच्या पद्धतीने ही चळवळ नव्याने मोबिलाईज करतायत. तुम्ही सगळे एकत्र आहात, पण एकीकडे नागपूरचे मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि तुम्ही वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करतायत. हा विरोधाभास नाही का? एक तर काय, लाईफ इज अ स्ट्रगल, लाईफ इज अन ॲडजस्टमेंट ऑल्सो, लाईफ इज द बंच ऑफ कॉन्ट्रडिक्शन. ही कॉन्ट्रडिक्शन आहे. एक देवेंद्र फडणवीस याची भूमिका, नितीन गडकरी याची भूमिका निश्चित विदर्भवादी आहे. त्यांनी माझ्याबरोबर काम केलं, माझ्या चळवळीत ते होतं. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरीच्या कोर्टात बोलणे. परवा त्याची माझी बैठक झाली नितीनची, त्यांनी माझ्या चळवळीत काम केलेलं आहे. तो म्हणे, भाऊ आम्ही वचनबद्ध आहोत. केवळ तो वचनबद्धच नव्हता तर निवडणुकीच्या काळात ॲफिडेव्हिटवर त्यांनी लिहून दिलं होतं, पण ते आज चूप बसलेले आहे. परवा महाराष्ट्राच्या विधानसभेत परवा पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे, दिवाकर रावते आज सत्तेत असलेला मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते, आणि स्वतः अजित पवार हे जे बोलले विदर्भाच्या चळवळीबद्दल ते अश्लाघ्य आहे, अज्ञानमूलक आहे, अडाणीपणाचं द्योतक आहे. होमवर्क न करता, वाचन न करता, अभ्यास न करता त्यांनी अकलेचे तारे तोडलेले आहे. ते वारंवार सांगतात, 105 हुतात्म्यांचा हवाला देतात. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की त्या चळवळीतला मी मूर्ख आहे. त्यावेळेसचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला 105 हुतात्मे हे संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेले नाहीत. 105 हुतात्मे हे मुंबईसाठी झाले. मुंबई कुणाची हा प्रश्न होता. विदर्भ मागणारे लोक कमी पडले का? आमचे लोक कधीच कमी नाही पडले. नितीन म्हणाला, भाऊ विदर्भात राज्य आम्ही देतो, वी आर कमिटेड. तुम्ही का देत नाही? तुमचं वचन आहे. दिल्ली तुमची पूर्ण सत्ता, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. मुंबई ते तुम्हाला सर्व मेजॉरिटी होते. तुम्ही का देत नाही? कारण की तुमची भूमिका दोघल्यांची आहे, सत्तेची आहे. मुंबईचा पैसा आणि कुबेर नदी तुम्हाला आवडली आहे. मुंबईच्या अप्सरेने तुम्हाला मोहित केलं. भाऊ, आता आपण बोलत होतो की ज्या पद्धतीने चळवळ वाढत गेली, तुम्ही पाहिलं की 1967 पासून जेव्हा तुम्ही अकोला कृषी विद्यापीठाशी संलग्न होता तेव्हापासून चळवळ जशी वाढत गेली, त्याचबरोबर चळवळ फुटतसुद्धा गेली. आणि ती फुटत आता अशा टप्प्यावर आलेली आहे की जसं आणेसाहेब म्हणाले की हा आमचा अंतिम लढा आहे. तुम्ही काय सांगाल? हा अंतिम लढा
या नव्या पिढीने कसा पुढे न्यावा? तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगाल? एक बाब अशी आहे की कोणची चळवळ सातत्याने चालत नसते. जगातली फ्रान्सपासून रशिया आणि चीनपर्यंत आपल्या स्वातंत्र्याची चळवळ ही सातत्याने चालली नाही. चळवळीत कधी स्वल्पविराम, कधी अर्धविराम, कधी प्रश्नार्थक चिन्ह तर कधी उद्गाराचे चिन्ह येत असतात. पूर्णविराम येऊ नये यासाठी सगळे प्रयत्न करतात. नाही, पूर्णविरामानंतर पुन्हा वाक्य सुरू होत असतं ना. लोकमान्य टिळकानंतर 1920ला गांधीजींनी सूत्र घेतली आणि गांधी युग सुरू झालं. 20च्या काळातही असं वाटलं चळवळ मागे पडली. 1938ला असं वाटलं चळवळ मागे पडली, नेताजींनी सांगितलं त्यावेळेस. विदर्भाची चळवळ कधीही मागे पडली नाही आणि जनाधार विदर्भाच्या चळवळी कधीही गमावलेला नाही. अमरावतीला जनमत चाचणी झाली, सर्व पक्षांनी मिळून घेतली, त्यात मी स्वतः होतो. 88% वर जनमत विदर्भातर्फे मिळालं आणि सर्वात कमी अमरावती, सर्वात कमी. नंतर यवतमाळ जनमत चाचणी झाली, तिथे 97% वर जनमत मिळाली विदर्भातर्फे. संयुक्त महाराष्ट्राचे फक्त 3% मत. नागपूरला झाली, त्यात 30 आकडेवारी आहे. तर प्रामुख्याने जनमत चाचणीचा रिपोर्ट आहे, त्यानंतर SRC कमिशनचा रिपोर्ट आहे, धार कमिशनचा रिपोर्ट आहे. या दोन्ही कमिशननी निसंदिग्धपणे विदर्भाचं राज्य व्हावं आणि इट विल विथ इकॉनॉमिकल व्हायबल स्टेट ही स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली. मला तुम्हाला त्यानंतर जवाहरलाल नेहरूची कमिटी झाली, ज्यात वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या होते. त्यांचाही रिपोर्ट विदर्भाचं राज्य व्हावं आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असेल. विनोबाजी भावेने तेच म्हटलं, विनोबाजी भावेने ते म्हटलं, नेहरूंनी ते म्हटलं, कॉम्रेड डांगेनी हे म्हटलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकच लिहिलं आहे. नाही, मला याच पार्श्वभूमीवर तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा वाटतो की ते म्हणजे महात्मा गांधींनी त्यांच्या संपूर्ण आंदोलनाचं केंद्र सेवाग्राम म्हणून निवडलं, जे वर्ध्याच्या जवळ आहे. विनोबा भावेंना सुद्धा त्याच परिसरामध्ये पवनारला आपलं हेडक्वार्टर करावं असं वाटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमीसाठी त्यांना नागपूरमध्येच राष्ट्रीय संघाचं हेडक्वार्टर सुद्धा नागपूर आहे. काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या आंदोलनाची शिंग सुद्धा विदर्भाच्या भूमीवर पोहोचली, इथेच झालं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर त्यानंतरच्या काळापर्यंत जर विदर्भ ही सगळ्यांना आपली कर्मभूमी वाटत राहिला तर मग वेगळा विदर्भ होण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये विदर्भ मागणारे लोक कमी पडले का? आमचे लोक कधीच कमी नाही पडले. आजच्या काळातली यंत्रणा कमी पडते. जसं भाऊंनी आपल्याला सांगितलं, या शहरामध्ये 9 तारखेला 20,000चा मोर्चा विदर्भाकरता निघतो आणि मुंबईच्या कुठल्याही न्यूजपेपरमध्ये त्याचा उल्लेखही येत नाही. पुण्याला तर आतल्या पानावर देखील त्याची बातमी येत नाही आणि नागपूरच्या पेपरमध्ये फ्रंट पेज ती न्यूज होते. आपला एक चॅनलचा भाग जर सोडला IBN लोकमत, तर बाकी कोणत्याही चॅनलने नागपूरवरचा मोर्चा दाखवला नाही, नितीन गडकरीजींच्या घरावरचा. जर तुम्ही दाखवतच नाही लोकांना की इथली स्थिती काय आहे, तर कसं कळणार? भारतामध्ये दर अर्ध्या तासाला एक शेतकरी मरतो. 1995 ते 2015 या काळामध्ये 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातल्या महाराष्ट्रातले 63,000 बहुतांश वैदर्भीय शेतकरी. तर इतक्या मोठ्या प्रमाणात बळीराजा मरतो. तर भाऊ, मला तुम्हाला विचारायचं, याचा उद्रेक का होत नाही? कसं आहे, एक एक फेज येत असते. ही फेज आत्महत्या करायची आहे, ती फेज मारण्याची होती. त्या फेजमध्ये तुमसरला 1 मेला चौधरी नावाचा पोलीस अधिकारी जागच्या जागी मारून टाकला लोकांनी. त्यात माझे सारे कार्यकर्ते 107, 302 बंद होते. एक दुसरी तुम्हाला माहिती सांगतो, काँग्रेसच्या लोकांना या चळवळीला विरोध करण्याचा अधिकार नाही, कारण ही चळवळ
काँग्रेस पक्षाने सुरू केलेली चळवळ आहे. विदर्भाची मागणी काँग्रेसची आहे आणि ती स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. पुसदला लोकमान्य टिळक आले होते. पुस नदीच्या वाळवंटात सभा होती. त्यात त्यांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हटली आणि विदर्भाचं राज्य व्हायला पाहिजे भूमिका मांडली. त्यावेळेसपासून आणि जेव्हा जेव्हा इथे अधिवेशन झाली काँग्रेसची 1922 साली नागपूरच्या अधिवेशनात, ऑल इंडिया नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात आणि 1920 साली मद्रासच्या अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचं राज्य द्यावं हा काँग्रेसचाच ठराव आहे. आणि त्याच्यानंतर 1969 साली भाजपने तो भुवनेश्वरला केला. त्याच्यामुळे काँग्रेसचा विदर्भाचा इतिहास हा खूप प्राचीन आहे. तर त्यांना तो विस्मरण पडतं. काँग्रेसचे नेते त्या सगळ्याला विरोध करतात. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे की लोकनायक बापूजीने या देशाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक नेता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा वारसा सांगणार तो काँग्रेसचा नेता. विदर्भ केसरी बिल्लाजी बियाणी ज्याचे दिल्लीशी थेट संबंध होते, नेहरू आरे ते उभे राहायचे, ही काँग्रेसची चळवळ आहे. 1961 मेला जेव्हा विदर्भ वैदर्भी इच्छेच्या विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रात कोंबल्या गेला त्यावेळी जवाहरलालजी नेहरूंचं स्टेटमेंट आहे जाहीर. ते म्हणतात, मुझे मालूम है विदर्भ की जनता का दुख, उनके आंसू मैं समझ सकता हूँ, लेकिन क्या करूँ, मजबूरी है. त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात संयुक्त महासमितीचे दिग्गज लोक निवडून आले. काँग्रेस पक्षाचं पानिपत झालं आणि विदर्भाने काँग्रेसला साथ दिली. बापूजी आणि भिजलाल बियाणी वगैरेमुळे, काँग्रेसमुळे विदर्भाचा संयुक्त महाराष्ट्र सामील झाला नसता तर महाराष्ट्रात काँग्रेस सरकार आलं नसतं. आणि म्हणून सत्तेसाठी पंडित जवाहरलालजी नेहरूंनी, काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात कोंबला हे जाहीर पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की यशवंतराव चव्हाणांनी डिलिबरेटली स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता विदर्भाचा घेतलेला बळी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत यशवंतराव चव्हाणाला सूर्याजी पिसाळ म्हणत होते आणि मोरारजी देसाई यांनी गोळीबार 105 मारले नाशिक मुंबई सकट, त्यांना नरराक्षस म्हणत होते. आणि यावेळेस भारतीय जनता पार्टी राज्य आलं. अटल बिहारी वाजपेयी प्रथम प्रधानमंत्री झाले. अटल बिहारीच्या अजेंड्यावर भुवनेश्वरच्या अधिवेशनात ओरिसाला त्यांचा एकमुखी प्रस्ताव विदर्भाचा आम्ही राज्य देऊ, पण त्यांच्या हाती सत्ता झाल्यावर त्यांनी विदर्भाचं राज्य दिलं नाही. त्यांनी मध्य प्रदेश विभाजित केला, छत्तीसगड जन्माला घातलं, बिहार तोडून झारखंड जन्माला घातलं आणि उत्तर प्रदेश उत्तराखंड जन्माला घातलं. पण विदर्भ दिला नाही कारण सत्ता त्यावेळेस सत्तेसाठी. कारण शिवसेना म्हणत होती, जी शिवसेना 100% विदर्भद्रोही आहे, शिवसेना म्हणत होती. नाही, पण आत्ताच्या याच्यामध्ये भाऊ सत्ता आल्यानंतर शिवसेना 70 दिवसानंतर या सरकारमध्ये सहभागी झालेली आहे. त्यांना सत्तेसाठी शिवसेनेची गरजच नव्हती भाजपला, तरी सुद्धा ते जर विदर्भ देत नसतील तर तुम्ही असं कसं म्हणता की फक्त सत्तेसाठी देत नाही? त्यांना द्यायचंच नाही आहे तुम्हाला. त्यांच्या सातत्याने तुमच्याशी सहमत आहे की भाजपचं भूमिका फारच शासंक आहे याबाबत. भाजपला विदर्भ खरोखर द्यायचा असेल तर ते आजही देऊ शकतात. दिल्लीमध्ये पुरेसं बहुमत आहे, पॉलिटिकल विलची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप आणि सेना यांचा एकमेकांबरोबरचा संसार किती दिवस चालेल हे कोणालाही सांगता येत नाही, त्यांना स्वतःलाही सांगता येत. त्याच्यामुळे ह्यांच्यामुळे आम्ही विदर्भ देत नाही हे सोयीस्कर कारणं सांगणं आहे, ही वस्तुस्थिती नाही आहे. विदर्भ द्यायचा असेल तर आज देता येतो, विदर्भ द्यायचा नसेल तर वाटेल तेवढी कारणं सांगत बसतायत. जसं शरद पवारच्या मनात काय आहे, मेंदूत काय आहे आणि जिभेवर काय हे सांगणं कठीण आहे, ती स्थिती आज भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. परंतु परवा जेव्हा नितीन गडकरी आम्ही 5-50 लोक बसलो होतो तर नितीन म्हणाला, भाऊ विदर्भाचा राज्य आम्ही देतो, वी आर कमिटेड. तुम्ही का देत नाही? तुमचं वचन आहे, दिल्लीत तुमची पूर्ण सत्ता, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, मुंबईत तुम्हाला सर्व म्हणून मेजॉरिटी होते, तुम्ही का देत नाही? कारण की तुमची भूमिका दोघल्यांची आहे, सत्तेची आहे. मुंबईचं गाजर तुम्हाला सोडायचं नाही, मुंबईची हवा तुम्हाला लागली आहे.
मुंबईचे क्लब तुम्हाला आवडायला लागले आहेत, मुंबईचा पैसा आणि कुबेर नगरी तुम्हाला आवडली आहे, मुंबईच्या अप्सरेने तुम्हाला मोहित केलेलं आहे. गांधीजी म्हणतात दुसरा गाल द्या. विदर्भाचे लोक मला नाही वाटत दुसरा गाल द्यायला तयार आहेत. जर आंदोलनाला प्रतिकार शक्तीने झाला तर दुप्पट शक्तीने विदर्भ उत्तर देईल याची मला निश्चिती आहे आणि याची मला भीती आहे. तुम्ही जेव्हा विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाता तिथल्या तरुणाईचा काय या सगळ्याला कसा प्रतिसाद आहे? आपल्याला म्हणजे इथे लोक जमलेलेच आहेत. कमलेश भगतकरजी आहेत. आज सांगितल्याबरोबर 500 तरुण लोक ते आणून उभे करू शकतात. नेहा पालंदूरकरजींसारखी यंग डॉक्टर आहे जी स्त्रियांची फौज उभी करू शकते. आपल्याला कल्पना नाही किती ऊर्जा विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण लोकांमध्ये आहे. आम्हाला ॲक्च्युअली रस्त्यावर येऊन आंदोलनं करू नका हे सांगावं लागतंय. भाऊंनी काय सांगितलं ते लक्षात घ्या. एखाद्या चळवळीचा एक टप्पा आत्महत्येचा असतो, पुढला टप्पा दुसऱ्याला मारण्याचा असतो. ते होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. गांधीयन मेथडनी चळवळ पुढे चालावी म्हणून. पण त्याला एक मर्यादा असते. ती ओलांडली गेल्यानंतर एकदा ठिणगी पडली की वणवा जो लागणार आहे तो किती मोठा वणवा आहे याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला तो इग्नोर नाही करता येत. अशा वेळेला आपण तुम्हाला कसं सांगू, इथे हजर असलेले भाऊ आणि मी 60च्या पलीकडे, भाऊ 70च्या पुढले. भाऊ वाटत नाहीत पण भाऊ वाटत नाहीत. खरं खरं. भाऊंनी फिल्ममध्ये ऍक्टिंग केलंय आपल्याला माहिती आहे. भाऊंच्या 70 आकडा चुकलाय. नाही 83च्या आसपास आहे भाऊंचं वय. मला माहिती नाही 83. भाऊ लहान आहे. फक्त तो उलट करता येईल आपल्याला. 38 करता येईल. तुला कसं कळले? पण मला 83 माहिती आहे तुमचं. कसं कळले? आता पत्रकार आहे तर माहिती. त्यांना माहीतच होतं ते तुम्हाला विचारत होते. सुरुवातीपासून माहीत होतं. पण इथे आलेले लोक बघा तुम्ही, एक सगळी तरुण पिढी आहे. हे 30च्या पुढले 40च्या आतले या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर जन्म घेतलेला आहे. तरी देखील हे आज विदर्भाकरता का उभे राहतात आणि ह्यांना आवरणार कोण आहे? सरस्वतीचं जन्मस्थान असणारी ही भूमी एकेकाळी महाभारतामध्ये सुद्धा विदर्भ जनपद राज्याचा उल्लेख आहे. विदर्भाचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये येतो, जसा महाराष्ट्राचा नंतरच्या काळामध्ये लीळा पुराणापासून सुरू आणि बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये आहे. त्रैमहाराष्ट्रकाचा उल्लेख. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये नेहमी इतिहासाबरोबर पुराणाचे संदर्भ येतात म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे कसं बघता? म्हणजे श्रीकृष्णाला मोहित करणारी ही भूमी रुक्मिणीच्या निमित्ताने आणि इथे जे गोसंवर्धनाचं जे काम खूप मोठ्या प्रमाणात होतं त्याच्यामध्ये झालेला नंतरचा बदल आणि कास्तकाराची आत्ताची दुःस्थिती, हा सगळा व्यापकपट तुम्ही कसा बघता? ही केवळ सरस्वती भू नाही, लक्ष्मी भूई आहे. महाभारतात आणि पुराणात आणि रामायणात विदर्भ देश म्हणून याचा उल्लेख आहे. विदर्भाचा राजकुमार, त्याची राजकन्या, ही त्यावेळची लढरेड होती. लोपामुद्रा, तिचा अगस्ती ऋषीशी विवाह झाला. लोपामुद्राचा माहेर अगस्तीचे सासर आहे. कृष्णाचं सासर रुक्मिणीचं माहेर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं जिजामातेचं माहेर आहे. आणि दमयंती याच्या महाभारताच्या अगोदरची रामायणाच्या दमयंतीचं हे सासर आहे, नळाचं राज्य आहे. इथे पहिली कादंबरी या विदर्भात प्रसवली. प्रभू रामचंद्राला इथेच विदर्भातच रामटेकला टेकावं लागलं. कालिदासाला मेघदूत काव्यस्फूर्त. याच भूमीत साबरमतीचा संत गांधी आला, सेवाग्रामला आश्रमस्थ झाला. याच भूमीत बहुभाषी आणि देशाच्या स्वातंत्र्याचा पहिला सत्याग्रही विनोबा भावे कोकण सोडून आला आणि धाम नदीच्या किनारी पवनार आश्रम करून स्थापन झाला.
आणि या सर्वांनी विदर्भाचं समर्थन केलं. मराठीचा अभिमान त्या पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे किंवा उद्धव ठाकरे किंवा बाळ ठाकरेपेक्षा आम्हाला जास्त आहे. कारण की मराठी इथे जन्माला आली. मानभाऊ पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी ही भूमी आहे. पहिलं लिखित वाङ्मय जे झालं. मराठीतलं लीळाचरित्र तिथलं आहे. आणि त्यांचे गुरु गोविंद प्रभूची भूमी आहे. आणि एक अंध मनुष्य संत गुलाब महाराज जी ज्ञानेश्वर कन्या म्हणून जगते आहे ती विदर्भाची आहे. ही प्रतिभा आहे इथे विदर्भात. दुसरं असं की ज्या क्रूर पद्धतीने, ज्या रावणी आणि क्रौर्य पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र तथाकथित नेते ज्यांच्या नेतृत्वात कवडीचाही गुण नाही ते श्रीहरी यांच्यावर ज्या पद्धतीने तुटून पडले, मला लाज वाटते. त्याची मान कापण्याची भाषा, त्याचं तोंड काळ करण्याची भाषा. आम्हाला तोंड काळ करता येतात. तिथे जाऊन आम्ही मोर्चा काढला परवा. तिथे सरकार आम्ही स्थापन केली. आम्हाला तिची भाषा करता येत नाही. आम्हाला वर्गयुद्ध नको. आता आपण ज्या पद्धतीने ही संपूर्ण चर्चा करत आहोत, स्वतंत्र वेगळा विदर्भाचा मुद्दा आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात तुम्ही असं काय मोठं आंदोलन करणार? आमचं आंदोलन सुरू झालेली आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचं एक स्वरूप दिसेल. हिवाळी अधिवेशनात संपेपर्यंत जर दिल्लीमध्ये विदर्भाच्या मुद्द्यावर सिरियस विचार झाला नाही तर पुढल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर विदर्भाचं आंदोलन हे तीव्र करण्यात येईल. आमचा प्रयास हा राहील की ते गांधीजींच्या मार्गानेच आंदोलन चालावं, कारण गांधीजींनी ह्याच भूमीवर बसून आंदोलनाचे धडे दिलेले आहेत. सविनय कायदा भंगाचं आंदोलन असतं, पण वकील या नात्याने मला कायदा भंगाचे रिपरकशन्स माहीत आहेत. कायदा जेव्हा तोडण्यात येतो तेव्हा त्याचं रेझिस्टन्स होतं. पण गांधीजी सुद्धा बॅरिस्टर होते ना. गांधीजी बॅरिस्टर होते आणि त्यांनी विचार केल्यानंतर आपल्याकरता सर्वात सुटेबल मेथड सांगितली. मला भीती गांधीजींच्या मेथडबद्दल नाही आहे, मला भीती लोकांच्या सहनशक्तीची आहे. गांधीजी म्हणतात दुसरा गाल द्या, विदर्भाचे लोक मला नाही वाटत दुसरा गाल द्यायला तयार आहेत. जर आंदोलनाला प्रतिकार शक्तीने झाला तर दुप्पट शक्तीने विदर्भ उत्तर देईल याची मला निश्चिती आहे आणि याची मला भीती आहे. धन्यवाद भाऊ. आणि आणेसाहेब, आपण देशयात्रामध्ये आलात आणि एकूणच वेगळ्या विदर्भाचा हा जो मुद्दा आहे तो विस्ताराने आपण इथे चर्चा केली. मनपूर्वक आभार.